सोलापूर शहर आणि ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यातच लोकसभा निवडणुका असल्याने स्वयंसेवी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पाणी पुरवठा करण्याच्या कामात आचारसंहितेचा अडथळा निर्माण होणार होता। मात्र पाणी पुरवठा करण्याच्या सामाजिक कार्याला आचारसंहितेमधून मुभा मिळावी आणि यासाठी महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते। त्या पत्राची दखल घेत आयोगाने ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमांतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत। लोकसभा निवडणुका या उन्हाळ्यात आल्या आहेत। त्यातच शहर आणि ग्रामीण भागात यंदा दुष्काळाचे सावट असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठा करणे गरजेचे बनले आहे। यासाठी काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पुढाकार घेत पाणी पुरवठा केला जातो। मात्र यावेळी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अशा प्रकारच्या समाजसेवेला निर्बंध येत होते। मात्र निवडणुकीच्या काळात नागरिकांना पाणी मिळायला हवे ही बाब लक्षात घेत पाण्या वाचून जनतेची अडचण होऊ नये यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आचारसंहितेमधून मुभा देण्याची मागणी केली होती। आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुका असल्या तरी ग्रामीण भागातील पाण्याच्या टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेला केवळ आचारसंहितेमुळे पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे। प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न आणि आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करता येणार असल्याचं आता बोललं जात आहे। यामुळे नागरी वस्तीसह ग्रामीण भागात जनावरांसाठी पिण्याच्या पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग जवळपास मोकळा होणार आहे। त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचं समोर आलं आहे।